ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक मेणबत्ती ठेवलेली आहे. आम्ही एक भांडं घेतलंय, त्याच्यात पिंजऱ्याचं पाणी घातलंय आणि आता ही यात बशीत घातली. आता ही मेणबत्ती आपण पेटवणार आहोत. मी हे ग्लास या मेणबत्तीवर उलट करून ठेवणार आहे आणि पुढे काय होतं ते बघा. मेणबत्ती विझलेली आहे आणि पाणी वर आलेलं आहे. या प्रयोगामध्ये आपण पेटत्या मेणबत्तीवर ग्लास उलटं करून ठेवलेला आहे, बरोबर ना? आणि ग्लास उलटं करून ठेवल्यानंतर काय होतं की या ग्लासमध्ये जी हवा असते ती मेणबत्तीला जळायला मदत करते आणि ग्लासमधील हवा संपते. त्यावेळी काय होतं, मेणबत्ती विझते आणि त्या हवे एवढं पाणी या ग्लासमध्ये काय होतं, वर चढलेलं आपल्याला दिसतं. समजतं? म्हणजे आपल्याला यावरून काय समजतं की हवेतील, तर या प्रयोगामध्ये हवेतील ऑक्सिजन आहे तो मेणबत्तीला ज्वलनासाठी मदत करत असतो हे आपल्याला समजतं. आणि ऑक्सिजन संपला त्यावेळी मेणबत्ती काय होते, विझते.